चला आता थोडीशी कोथिंबीर टाकली आपण आणि ज्या खालच्या काड्याने थोडंसं त्याला मस्त असं त्याचं अंगचंच पाणी सुटलेलं आहे. चला आता कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी आपण. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आणि शुभ संध्याकाळ. जवळ आत्ताचे 6:30 वाजलेले आहेत आणि आज आपण 4-5 मित्र पुन्हा एकदा एकत्र जमलेलो आहे आणि त्याच्या कंपनीमध्ये आज आमचा पार्टी करायचा प्लॅन ठरलेला आहे. तर आज मस्त चिकन बनवायचा प्लॅन आहे. तर आता त्याची तयारी सगळी चालू आहे. आता आपण चूल मांडून घेऊया. चला आता विटा घेऊ आपण. येस येस. चला आता आपले राहुल दादा चिकन धुवून घेत आहेत. आपण आरारचं चिकन आणलेलं आहे, जवळजवळ 1.5 किलो चिकन आहे. तर बऱ्याच दिवसापासून चालला होता आमचा प्लॅन. चांगलं धुवून घे. आणि आज जवळजवळ आम्ही 4 जण आहेत फक्त, बाकीचे मित्रपरिवार तर नाही आहेत. परत एकदा धुवून घे. एकदा खाऊन बघतो, तू पण म्हणशील म्हणजे. हां हां हां. ज्यावेळेस आपण चिकन करतो ना, तर मित्रांनो चांगलं धुवूनच घेतलं पाहिजे, नाहीतर आहे ना त्याला त्याचा स्मेल राहतो आणि ते जेवताना आहे ना चांगलं लागत नाही. चांगलं स्वच्छ धुवून घेतलं ना तर खाताना पण मजा येते. चला आता चिकन पण धुवून झालं आहे. राहुल दादा धुतोच आपला मागं. आणि आता आपण ही चूल मांडलेली आहे. तर राहुल येतो आहे आणि इकडं चाललं आहे तिलकचं कांदा कापायचं काम. याच शेटच्या कंपनीमध्ये आज आलेलो आहे आपण पार्टीसाठी आणि इकडं सगळं साहित्य वगैरे आणलेलं आहे. तर आजच्या पार्टीसाठी आपण तेल आणलेलं आहे, मीठ आहे, नंतर बिर्याणी मसाला आहे आणि हा नगरी झटका नगरचा स्पेशल गरम मसाला. नंतर इकडं थोडीशी हळद, नंतर एक खडे मसाले, नंतर धनिया पावडर, नंतर 2 एव्हरेस्टच्या पुढे 2 एव्हरेस्ट मटन मसाला आहे. नंतर हे बादशाह लाल मिरची घरूनच आणायला पाहिजे होती पण विसरली. नंतर हे आलं लसूण पेस्ट 2 पुढे. तर आता चांगलं राहुल शेटने चिकन धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एवढं मीठ, जवळजवळ 1.5-2 चमचे मीठ आणि थोडीशी हळद मॅरिनेट करून ठेवूयात. आमचे खास वाजता देते. हां, जर कोणतं काही ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर 92 93 93 54 54 96 96वर कॉन्टॅक्ट करा आणि यांना आपल्या घरी घेऊन जा पार्टीसाठी. चिकन मेजवानीसाठी थोडीशी अजून मीठ घेऊ आपण. मीठ कमी पडेल मला असं वाटतंय. काय होतं, चिकनला मीठ भरपूरच पाहिजे. हां बस. चला आता आलं लसूण पेस्ट आहे ना, तर ते टाकून घेऊ आपण. एक पुडी घेतलेली आपण. तिला दुसरी पण दे, लागल एवढ्याला आणता येईन परत, काही नाही. हां, चांगलं लागतं आलं लसूण पेस्ट. जेवढं आलं लसूण पेस्ट जास्त टाकून आपण तर म्हणजे लसणाची चव तर चांगलीच असते ना, आल्याने थोडासा झणका बसतो म्हणजे तिखट. चला आता मॅरिनेट करून झालेलं आहे आणि आता आपण चूल पेटवणार आहे. इकडं आपली चूल पण चांगली मांडलेली, चांगला म्हणजे असं प्लेन एरिया आहे, त्याच्यामुळे सांडायची लावंडायची काय भीती नाही. थोडंसं इकडून आहे बरं का हे, तर आपण त्याला थोडंसं टेकन देऊ इथं. ओके झालं. इकडं सरपण पण आहे. ते अशोकाचं झाड होतं ना, तर तेच तोडलं होतं नाही तर ते वाळलेलं आहे. तर म्हणलं चला सरपण गोळा करायला जायची काही गरज नाही आपल्याला. आणि ह्याच सरपणामध्ये आपण आजचा आपला सगळा प्लॅन करणार आहे. चला आता पातेल्याला आपण आहे ना चुलीवर करतोय. काय होतं, काळं होईल म्हणून थोडीशी माती लावून घेऊ. म्हणजे ज्यावेळेस आपण घासून काढतो ना, तर त्यावेळेस लवकर निघतं घासून. एवढी अशी माती लावून घेतली म्हणजे आपलं पातेलं जास्त जाळणार नाही आणि घासायला आपल्याला ताण होणार नाही. ज्यावेळेस पण तुम्ही कधी पार्टी करताल ना, तर पातेल्याला माती लावायला विसरू नका. चला आता चूल पेटून घेऊ आपण. लावर काडी. खरं हा पाला पाचोळा आहे ना, तो टाकू खाली जरा. एकदा पेटली ना चूल मग काही ताण नाही आपल्याला.
चला आता ह्याच्यावर पातेलं ठेवून घेऊ आपण. आणि पातेलं व्यवस्थित बसलेलं आहे. टाक थोडंसं तेल, त्याच्यामुळं हा बस 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 बस. मस्त जाळ लागला चुलीला आणि मित्राच्या कंपनीमध्ये भारी वाटतंय. माहोल मस्त झालेला आहे. चला आता तेल तापलं आहे आपलं, तर त्याच्यामध्ये ना आपण थोडासा कांदा टाकून घेऊ. भारी जाळ पण लागला आहे आणि आजचा प्लॅन एक नंबर होणार आहे. मस्त ढगाळ वातावरण झालं आहे, पण पाऊस तर नाही आहे. अशी अपेक्षा आहे की आपलं चिकन झाल्यानंतर पाऊस पडावा. कांदा चांगला परतून झाला आहे आणि तळून पण झाला आहे. हा टाक. असं मित्रांसोबत आहे ना पार्टी करण्याची मजाच वेगळी असते. चला आता आपण आहे ना ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि थोडासा जाळ कमी करू. तर चला आता आपण थोड्याशा आपल्या उकडमध्ये मिरच्या टाकू. अजून 1-2 घे, चांगल्या लागतील. मस्त हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात आणि आता आपलं चिकन शिजण्याच्या मार्गाने आपण मार्गस्थ केलेलं आहे. अंकल हे पकडू एक म्हणून रखो रखो इसको. चला आता आपण झाकून ठेवलं चिकन आणि मग वाफेवर चांगलं शिजून जाईल, म्हणजे त्याला अंगचं पाणी सुटेल. चला आता थोडीशी कोथिंबीर टाकली आपण आणि ज्या खालच्या काड्या निघतात ना त्या पण टाकून देऊ. चला आता आनंद सेट पण हलवून घेत आहेत आपले, पण हलवायच्या नावाने काहीच होत नाही आहे, सगळं जागेवरच आहे. कोंबडी जिवंत होईन बरं का ना. मस्त शिजते आता चिकन, चांगला जाळ पण लागलेला आहे. चला आता बघू चिकन कसं झालं आहे, काय झालं आहे. थोडंसं त्याला मस्त असं त्याचं अंगचंच पाणी सुटलेलं आहे. पाण्याचा प्रकार आपण काही टाकलेलंच नाही, तर मस्त असं त्याला त्याचं अंगचं पाणी सुटलेलं आहे. आणि कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, नंतर मीठ, हळद, तर या सगळ्या गोष्टी मस्त मिळून आलेल्या आहेत. आणि आपण आहे ना कोथिंबीरीचे पानं पण टाकलेत आणि जे खालचे दंडे असतात ना, म्हणजे दांडे जे असतात ना पानं निघाल्यानंतर, ते डायरेक्ट अख्खेच टाकून दिले आहेत. त्यांनी म्हणजे आता ह्याची टेस्ट आहे ना, ज्यावेळेस तुम्ही स्वतः करताल ना तर त्याच वेळेस तुमच्या लक्षात येईल, खूप छान लागतं ते. तर आता तिकडं चिकन शिजते आणि आपले तिलकबाई टोमॅटो कापून घेत आहेत. काय म्हणला? हां, आता ही फ्रायची तयारी आहे. म्हणजे आम्ही काय करणार आहे, उकड करणार आहे थोडंफार आणि नंतर मग फ्राय करणार आहे शिजून झाल्यानंतर. ज्यावेळेस असं अंगचं पाणी सुटतं ना तर त्यावेळेस आपण समजून घ्यायचं की जे मीठ आपण टाकलं होतं तर ते एकदम व्यवस्थित मुरलेलं आहे चिकनमध्ये. चला आता बऱ्यापैकी आपलं चिकन शिजलेलं आहे आणि आता आपल्याला आहे ना पाऊस लागलेला आहे बघा, बाजूचं ओलं बघू शकता तुम्ही. तर आपल्याला आहे ना आता हे चिकन आतमध्ये घ्यायचं आहे. चला आता आत घेऊ आपण ह्याला. फ्राय बनवतो आहे तर कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तर हा आला कांदा. तर तिलकने आत्ता आहे ना खडे मसाले वगैरे टाकले, तेल चांगलं तापलं होतं आणि लगेच कांदा टाकलेला आहे. तर मित्रांनो विषय काय झाला, आपण चुलीवर बाहेर बनवत होतो आणि नेमका पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस चांगलाच पडायला लागला. जोरदार नाही एवढा, पण म्हणलं सगळं भिजण्यापेक्षा वगैरे ताण होण्यापेक्षा आपण काय केलं होतं, एक छोटा सिलेंडर आहे बॅकअपला, तो ठेवलाच होता. कारण की पावसाळ्याचे दिवस आहे आणि पाऊस कधी पण पडू शकतो. तर त्याच्यामुळे आतमध्ये घेतलं आहे आणि आता चाललं आहे शेगडीवर बनवायचं काम. आता चांगला आपला कांदा परतून झालेला आहे. आता टोमॅटो टाकू आपण. टोमॅटो आपण 2च घेतले होते, जास्त पण नको, कारण काय होतं आंबट पण नको व्हायला आणि टोमॅटो आहे ना गळायला थोडासा वेळ लागतो, म्हणून आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ याच्यात. हां बस थोडंसं मीठ टाकून घेतलं आपण. चला आता टोमॅटो परतून घेऊ आपण आणि नंतर सगळं झालं की मग कोथिंबीर आणि आपलं हे चिकन टाकून घेऊ. चिकन मस्त शिजलेलं आहे. सगळे मिक्स आचारी आहेत आपले. राहुल शेठ पण आहे, हां, नंतर तिलक आहे आणि इकडं आपण म्हणजे तिघं मिळून बनवतो आहे आज. आणि आपल्यासोबत आनंद पण आहे. चला आता धनिया पावडर टाकली आपण आणि नंतर लाल मिरची आणि हा एव्हरेस्टचा मटन मसाला आणि हा नगरचा स्पेशल नगरी झटका
स्पायसीनेस याच्यामध्ये जास्त आहे आणि गरम मसाले पण परिपूर्ण आहे त्याच्यामध्ये. आणि थोडासा आपण लकीचा बिर्याणी मसाला टाकून घेऊ, कारण की याने ना चव खूप चांगली होते. सगळं परिपूर्ण झालेलं आहे आता. याला आता राहुल शेफ चांगलं परतून घेत आहेत. थोडंसं याच्यात आपण आता पिवळा जे आळणी रस्सा होता तो टाकून घेऊ. चला आता चिकन टाकून घेऊ. आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. चला आता कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी आपण. भरपूर टाकली थोडीशी म्हणता म्हणता. तर मध्येच लाईट वगैरे गेली होती, तर त्याच्यामुळे ना तर आम्ही जेवायला बसलो होतो, तर ते काही दाखवायचं जमलं नाही तुम्हाला. कारण काय झालं, आपला जो कॅमेरा आहे तर त्याची बॅटरी संपली होती, त्याच्यामुळे ते काय दाखवायचं जमलं नाही. तर आत्ता म्हणजे जेवण जे आपण उकड बनवली होती तर ते सगळं खाऊनच झालेलं आहे. आणि जो आपला फ्राय बनवला होता तो पण खाऊनच झालेला आहे. तर या गोंधळामध्ये काय झालं, आपली जी लाईटची जी बॅटरी आहे तर ती मध्ये संपली आणि त्याच्यामुळं व्हिडिओ आपल्याला रेकॉर्ड करता आला नाही. आणि आपला जो छोटा कॅमेरा आहे तर त्याची पण बॅटरी संपली, त्याच्यामुळे आपल्याला काही रेकॉर्ड करता आलं नाही. त्याच्यामुळे घोळ झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मधला जो सीन आहे तर तो दाखवताच आला नाही आणि तो मिस झालेला आहे. आता जो प्लॅन होता ना आपला उकड बनवायचा आणि फ्राय बनवायचा, तर तो एक नंबर झालेला होता. म्हणजे शब्दांमध्ये सांगू शकत नाही, इतकं भारी झालं होतं ना. पण फक्त व्हिडिओमध्ये दाखवायचंच आपण मिस केलेलं आहे. तर आता विषय असा आहे, पावसाळ्यामध्ये लाईट ये जा करतच राहते. आणि आपला जो हा प्लॅन होता तर तो अनप्लॅन्ड होता. म्हणजे असं ठरवलेलं नव्हतं की उद्या आपल्याला चिकन पार्टी करायची, मटन पार्टी करायची, असं काही ठरवलेलं नव्हतं. तर त्याच्यामुळे सगळा गोळ झालेला आहे तो. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत, जे आपले इथून मागचे जे व्हिडिओ आहेत तर ते कसे वाटत आहेत तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा.